मेरे दिल में बसा मुझको फंसा ले या फंसा मेरे दिल में बसा मुझको फंसा ले या फंसा मेरे दिल में बसा मुझको फंसा ले या फंसा। जय शिवराय, जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, आता जो व्हिडिओ आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत, त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइनमास्टर। ज्यांच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता। आणि जे पण काही मटेरियल व्हिडिओमध्ये यूज होईल भावांनो, ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करा। आणि तिथनं डाउनलोड करण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावरती सगळे मटेरियल तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करीत असतो। तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि यावरती मी जे काइनमास्टर यूज करतो बिना वॉटरमार्कवर आलं ते पण अपलोड केलेलं आहे। तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि भावांनो, तुम्हाला काही एडिटिंगबद्दल काही डाऊट असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकता। तर तुम्हाला 101% लगेच रिप्लाय इंस्टाग्रामला मी देईल भावांनो। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती भावांनो मराठीमधनं एडिटिंग शिकवली जाते। तर चला भावांनो, जराही न वेळ घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। ओके, तर भावांनो, आपल्याला इथे काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्या नंतर इथं प्लसवरती क्लिक करायचं आणि इथनं 3 नंबरवाली साईज सिलेक्ट करायची, 1.1 वाली। ठीक आहे, साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं सेटिंगवरती जायचं, इथं एडिटिंग व्ह्यूवरती यायचं आणि 1 नंबरची जी रेश आहे तिला इथं 0.5 वरती न्यायचं आहे आणि खाली इथं स्प्लिट स्क्रीनवर ओके करून इथं ओके करायचं आहे। त्यानंतर करायचं काय, इथं मीडियावरती जायचं आणि जे पण PNG तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲड करायची असेल ती PNG तुम्ही सगळ्यात पहिले सिलेक्ट करा। तर ते फोटो तुम्ही ॲड करा। तर मी इथनं काही PNG ॲड करतोय। तर मी इतके PNG ॲड करतो। तर आपल्याला PNG चांगल्या ॲड करून घ्यायच्या। तर इथनं बघा, तुम्ही चेहरा तोंड दिसत नाही तर आपल्याला हिला असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, इथनं जाऊन याला इनेबल करायचं आहे। तर सगळ्या PNG आपल्याला बघायच्या आहे, चांगली ॲडजस्ट झालेल्या नसेल तर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे सगळी PNG ॲड करून घ्यायची आहे। ज्या ॲड झालेल्या आहे नीट त्यांना राहून द्यायचं आहे आणि ज्या ॲड नसेल झालेल्या त्या तुम्ही ॲड करून घ्या। तर आपले सगळे PNG ॲड झालेले आहे। आता करायचं काय आहे, PNGवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि याचं हे वाला ऑप्शन इनेबल करायचं आहे। ठीक आहे, तर सगळ्या PNGचं आपल्याला असंच करायचं आहे। तर सगळ्या PNGचं मी ऑन करतो आहे, फटाफटा तुम्ही पण ऑन करून घ्या। तुम्हाला जास्त टाईम असेल तर तुम्ही हळूहळू करू शकता, जास्त घाई करायचं काही काम नाही। आपला व्हिडिओ जास्त लंबा नाही हो म्हणून मी फास्ट करतो आहे। तर आपल्याला असं प्रकारे सगळ्यांचे हे ऑप्शन इनेबल करायचे। त्यानंतर करायचं काय, शेअरवरती क्लिक करायचं। तुम्ही जास्त पण PNG ॲड करू शकता भावांनो, मी तुम्हाला सिम्पलीसाठी सांगतोय, फक्त दाखवतोय करणं। तुम्ही अजून पण PNG याच्यामध्ये ॲड करू शकता, तुम्हाला जितके PNG ॲड करायचे तितक्या। ठीक आहे, त्यानंतर करायचं काय भावांनो, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर मी पहिल्यांदा केलेलं आहे तर मी करत नाही, मी बॅक येतोय, तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या। परत बॅक यायचं आहे, काइनमास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे, इथनं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि परत तोच साईज सिलेक्ट करायचा आहे, 1.1 वाला हा। ठीक आहे, ही साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर भावांनो आपल्याला परत मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचा आहे, तो बॅकग्राऊंड आपला राईट 3 सेकंद 5 पॉईंट राहील। ठीक आहे, तर आपल्याला राईट सिलेक्ट करायचा आहे, 3 सेकंद 5 पॉईंट असा। ठीक आहे, तर मी हे बघू शकता तुम्ही राईट सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल, ती PNG आपल्याला इथनं ॲड करायची। ठीक आहे, ही वाली PNG ॲड केल्याच्यानंतर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे। त्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला आणखीन एक PNG मिळेल अशी स्क्रोश नावाची, ती मी तुम्हाला दाखवतो, ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। तर PNG सिलेक्ट झालेली आहे, तिला थोडंसं झूम करायचं आहे भावांनो आणि इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, असं इथं ॲड केल्याच्यानंतर आपल्याला याचा जो समोरचा भाग आहे तो आपल्याला इथनं झूम करून कट करून घ्यायचा आहे। कट करण्यासाठी कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। परत कृष्ण नावाच्या PNGवरती क्लिक करायचं, कैचीवर क्लिक करायचं आणि परत त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर करायचं काय भावांनो,
जो आत्ता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता तो व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, तर ॲड करायचा आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, कैची मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल आणि इथनं आत्ता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला आहे तो व्हिडिओ आपल्याला इथनं घ्यायचा आहे. तर मी हे बघा व्हिडिओ ॲड केलेला आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आता करायचं काय भावांनो, आपल्याला इथं लेअरच्या फर्स्ट यायचं आहे आणि इथं लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपल्याला इथनं एक बॉर्डर PNG ॲड करायची. ठीक आहे, तर आपण बॉर्डर PNG सिलेक्ट करूया. तर मी बॉर्डर PNG सिलेक्ट करतो. बॉर्डर PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन हिला फुल स्क्रीन करायचं आहे आणि हिची जी लेंथ आहे भावांनो आपल्याला ही शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, अशी शेवटपर्यंत खेचून न्यायची आहे. त्यानंतर करायचं काय, आता आपल्याला याच्यावरती सगळ्यात पहिले एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. आता तर सॉन्ग आपल्या व्हिडिओमध्ये आहे, तर मी व्हिडिओला सिलेक्ट करतो, लेअरवरती जातो, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला ते सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथनं जातो आहे आणि याच्यावरती क्लिक करून माझं सॉन्ग ॲड झालेलं आहे भावांनो. तर आता आपल्याला करायचं काय आहे, सॉन्ग जरा जास्त लांब आहे तर त्यासाठी जास्त आहे, तर आपल्याला याच्यावरती क्लिक करावं लागेल व्हिडिओवरती आणि इथं 3 डॉटवर जाऊन डुप्लिकेट घ्यावं लागेल एक याचं. ठीक आहे, डुप्लिकेट घेतल्याच्यानंतर याचा जो समोरचा पार्ट आहे जास्त तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर कट करण्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सेकंड नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर आता बघू शकता जितका व्हिडिओ आहे तितकंच सॉन्ग आहे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय भावांनो, आपल्याला आता आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करायचा आहे, जो तुमचा आहे यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा जो तुम्हाला लावायचा आहे तो तुम्ही ॲड करून घ्या आणि त्याला इथनं खाली ॲड करायचं आहे. ठीक आहे, असं इथं मध्यभागी ॲड करायचं आणि याची लेंथ पण आपल्याला शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, तर बॉर्डर PNG थोडीशी कमी शेवटपर्यंत न्यायची आहे आणि इथनं थोडीशी खाली नेऊया लोगो आपला आणि त्यानंतर करायचं काय, आपल्याला लेअर फर्स्ट खिसकायची आहे आणि इथनं लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ सिलेक्ट करण्यासाठी इथे यावं लागेल. इथनं व्हिडिओ सिलेक्ट करूया, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल स्क्रीन करूया. त्यानंतर इकडे ॲडजस्टमेंटवरती येऊया आणि हे दोन्ही कलर हाय करूया. त्यानंतर ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि इथनं स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं सेकंड व्हिडिओ जिथनं PNG निघता आहे तर तिथं आपल्याला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आणखीन एक व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर मी तो व्हिडिओ ॲड करतो आहे. हे सगळं मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल. डिस्क्रिप्शनमधनं तुम्हाला डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येतो तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर काहीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि हे दोन्ही कलर हाय करून खाली बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर भावांनो इथनं तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनलेला आहे. मेरे दिल में बसा मुझको फसा ले या सजा मेरे दिल में बसा मुझको फसा ले या सजा मेरे दिल में बसा. तर भावांनो आपला खूप छान व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये एडिटिंग शिकवली जाते. तर भावांनो चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय बाय.